सध्याचा हॉट टॉपिक बिग बॉस आहे. हो बघतो बिग बॉस? बघतो ना. आता जे राडे चालू आहेत ना, पण मी सांगू ना, मला खूप चिडचिड झाली आपल्याच मराठी आर्टिस्टवर. मला जे मराठी तथाकथित जे आर्टिस्ट आहेत सिनियरपासून, म्हणजे आता त्यांचे काय स्ट्रॅटेजी असेल, त्यांचे रूल्स आहेत मला माहिती नाही, पण वर्षा उसगावकर खूप सिनियर आहेत. त्यांचा अपमान होत असताना बाकीचे सिनियर आर्टिस्ट, बाकी तुम्ही हे म्हणतात ते सोशल मीडियाला सोडून द्या, पण आर्टिस्ट लोकांनी स्टँड घेतला पाहिजे बॉस, की तुम्ही बाकी काही बोला पण एक सिनियरिटीचा मान तर राखला पाहिजे. हे काहीच बोलत नाही. तर मला असं वाटलं की बिग बॉस शूट नक्कीच कुठेतरी मोठी असणार आयुष्यात, माणसांपेक्षाही मोठी असणार, माणुसकीपेक्षाही मोठी असणार असं मला वाटायला लागलं. म्हणून भिकारासारखं करतायत. काय बोलू शकतो? भिकारासारखं. कारण ही लाज घालवण्याची गोष्ट आहे की आपण संस्कारी माणसं आहोत आणि आपण महाराष्ट्र लोक, आपण संस्काराबद्दल बोलतो. कुठे गेला संस्कार? बोलायला पाहिजे ना. काय बोल काढून टाकतं, काढूया नाही बॉस, पण आपण माणूस म्हणून चांगले राहू ना लोकांसमोर. केवळ ते ट्रॉफी तर राहण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या लेवलला जाल का? आता स्ट्रॅटेजी आहे ही. स्ट्रॅटेजी मला नाही पटत, म्हणजे माझं तर मला नाही पटलेलं ही गोष्ट. ऍक्च्युली जेव्हा कमेंट्स पण येत होते तेव्हा पण पॅडी दादा म्हणजे पंढरीनाथ कांबळे यांनी स्टँड घ्यायला हवा होता, कारण का त्यातल्या तर तेच जरा सिनियर किंवा एक पॅडी बोलला म्हणून पॅडीचं नाव घेतलं फक्त. नाही, मी मला पॅडीचाच राग आला, कारण पॅडीने नंतर जाऊन ती कोण तांबोळी कोण तिला ती शाबास करतो. गुड 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 स्ट्रॅटेजी. काय बोलतोयस तू? म्हणजे तुला तिथं राहायचंय का? माणूस म्हणून तू कसा आहेस मग नक्की? मग आम्ही तुला ओळखलाय की नाही हा विषय येतो ना. माझा मुद्दा प्रत्येक वेळेला माणुसकीवर काय येतो, कारण माणुसकी आत्ता आपण फार खालच्या लेवलला चाललोय बॉस. माझं म्हणणं की तू प्रगती करा, पैसे कमवा, पण अरे काहीतरी एक एक्सपायरी डेट ठेवा ना बॉस. तुम्हाला काय झोपायचं नाहीये, जगायचं नाहीये की तुम्ही पैसे कमवून ते. तुम्हाला माहिती आहे ना, पैसे कमवून फक्त पैसे बघू शकतो, तू खाऊ शकत नाही. खायला डाळ भात लागतो तुम्हाला आणि त्याला फार कमी पैसे लागतात. हे पहिले डोक्यात ठेवा. तुम्ही किती वर्षा बाजारात गेला तरी जेवणार एवढं, झोपणार एवढ्याच गादीवर, सोन्याची गादी असली तरीही. हे जोपर्यंत कळत नाही ना माणसाला, आपण आयुष्यात काही नाही करू शकत. हा प्रॉब्लेम आहे आपला. प्रगती ह्याची कन्सेप्टच बदलली आपली, मला कळतच नाहीये. पण अंशुमन विचारे का नाही गेला बिग बॉस मध्ये? माझा तो पिंडा नाही बॉस. मी पहिल्या शिवाय घालून बाहेर पडेन करायची. पेशन्स नाहीत ना. आणि हे असं अरे काय अरे कठीण आहे, भयानक आहे सगळं. म्हणजे माझ्या आकलन शक्तीच्या पुढे आहे सगळं ते कदाचित. पण आता बिग बॉसच्या घरात रील स्टार्सला जे प्राधान्य आहे त्यावर काय मत आहे? काय नाही, त्यांना वाटत असेल ते. आता सी आहे बघा, रील स्टार म्हणा कोणी म्हणा, प्रतिदिन मेहनत करून वरती येतो ना. ठीक आहे, त्यांना वाटत असेल त्यांचा फायदा होतो, त्यांना घेऊ दे ना. सी जो मेहनत करतो ना त्याला तो चान्स मिळण्याचा हक्कच आहे बॉस. तो रील स्टार असू दे, ऍक्टर कोणी असू दे बॉस. माझं एवढं म्हणतं की जो मेहनत करतो त्याला मिळालं पाहिजे. मग तो हा आहे, ह्याचा काय संबंध येतो? काय संबंध नाही त्याच्यामध्ये. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.